नमस्कार मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहे UPSC NDA 2024चा फॉर्म कसा फिलअप करायचा. तर या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर नेममध्ये आपलं नाव टाकायचं आहे. याच्यामध्ये 10वीच्या मार्कशीटवर ज्याप्रमाणे आपलं नाव आहे त्याप्रमाणे इथे नाव टाकून घ्यायचं आहे. पहिला आडनावाने सुरुवात करायची आहे. त्याच्यानंतर व्हेरीफाय नेममध्ये पण सेम तसंच नाव टाकायचं आहे. त्याच्याखाली तुमच्या नावात जर चेंज असेल तर येस करायचं आहे, अदरवाईज नो करायचं आहे. त्याच्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल फिमेल. याच्यानंतर आपली जन्मतारीख टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर व्हेरीफाय नेममध्ये पण व्हेरीफाय डेट ऑफ बर्थमध्ये पण आपली जन्मतारीख तेच टाकून घ्यायची आहे. त्याच पद्धतीने खाली वडिलांचं नाव टाकायचं आहे. आपल्याला हे डबल व्हेरीफाय नेममध्ये पण आपल्याला डबल नाव तेच टाकायचं आहे. त्याच्यानंतर आईचं नाव व्हेरीफाय नेममध्ये पण आईचं नाव टाकायचं. तुमची मायनॉरिटीमध्ये असेल तर येस करा, नसतील तर नो करा. त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. तुमचा चालू नंबर या ठिकाणी आपला टाकून घ्या. त्याच्यानंतर ईमेल आय डी, व्हॅलिड ईमेल आय डी टाकून घ्या. ईमेल आय डी आणि मोबाईल नंबरवर आपला OTP येणार आहे, त्याच्याप्रमाणे आपल्याला फिलअप करायचं आहे, जेणेकरून लगेच OTP येईल. ते आपण फिलअप करू. त्याच्यानंतर 10वीचा बोर्ड नंबर टाकायचा आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर 2 सिक्युरिटी क्वेश्चन विचारतात पासवर्डसाठी, ते सिक्युरिटी क्वेश्चन टाकून घ्या तुम्ही. मी आमच्या पद्धतीने टाकतो आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने टाकून घेऊ शकता. कोणते पण 2 ते फिलअप करायचे आहेत. त्याच्यानंतर कॅपचा कोड टाकून सबमिट या बटनावर क्लिक करा. तर इथे आपली पर्सनल डिटेल्स दिसते. आपण जे फिल केले ते आपण इथे चेक करायचं आहे. जर बरोबर असेल तर बरोबर करा, नसेल तर अपडेट चेंज या बटनावर क्लिक करून तुम्ही जे जर मिस्टेक झाले असेल तर ते दुरुस्त करून घेऊ शकता. नसेल तर आय ॲग्रीवर क्लिक करून पुढे जावा. त्याच्यानंतर टाकलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डीवरती OTP येईल, ते दोन्ही OTP इथे टाकायचे आहेत. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP या बटनावर क्लिक करायचं. त्याच्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल. त्याच्यानंतर आपल्याला OTR ID येईल, तो OTR ID लिहून ठेवायचा आहे, तो आपल्याला नंतर लागणार आहे. त्याच्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करू आपण. त्यानंतर टाकलेला OTR ID आणि पासवर्ड हा तुमच्या मेलवर आलेला असतो, तो मेल ID ओपन करून त्याच्यावरचा पासवर्ड जो आलेला आहे तो इथे टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर व्हेरिफिकेशन कोड मागेल, तो इथं वरती दिसतोय, तो व्हेरिफिकेशन कोड आपण टाकायचा आहे. व्हेरिफिकेशन कोड टाकल्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करा. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा तेच पेज ओपन होईल, ज्याच्यामध्ये आपला जो ईमेलवरती आलेला पासवर्ड आहे तो रिमूव्ह करायचा आणि नवीन पासवर्ड मॅन्युअली पासवर्ड टाकायचा आहे, जो आपल्या लक्षात राहील नेहमी. स्ट्रॉंग पासवर्ड लागतो, त्यासाठी स्ट्रॉंग पासवर्ड टाकून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा. फॉर्म सबमिट झालेला आहे इथे. त्याच्यानंतर आपण फॉर्म फिलअप करायला सुरुवात करू. आत्ता रजिस्ट्रेशन पूर्ण झालं आपलं इथे. त्यानंतर NDA भाग 1 असं दिसते इथे, त्याच्यावर क्लिक करू. हे पूर्ण वाचून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही येस बटनावर क्लिक करा. त्याच्यानंतर आपलं नाव वगैरे हे आपले दिसेल. त्याच्यानंतर समुदायामध्ये आपली कास्ट सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुम्ही 12वीला आहात, पास झाला आहे, तुमचा विषय कोणता ते सिलेक्ट करा. PCM असणार आहे, PCM असं सिलेक्ट करून तिथं फिलअप करा. त्याच्यानंतर आपल्या ॲड्रेसमध्ये आपला ॲड्रेस भरून घ्या. स्टेट सिलेक्ट करा, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, तुमचे असेल ते तुम्ही टाका. त्याच्यानंतर पिनकोड टाका. पिनकोड टाकून झाल्यानंतर कंटिन्यू या बटनावर क्लिक करा. कंटिन्यू झाल्यानंतर आपल्याला आयडेंटिटी प्रूफ विचारेल. तुमच्याकडे यातलं कोणती पण तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे आधार कार्ड आहे, सो मी आधार कार्ड टाकतो. त्याच्यानंतर आपल्याला इथं आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर आपल्याला 2 वेळा टाकायचा आहे, कन्फर्म ID कार्ड या कॉलममध्ये. त्याच्यानंतर खाली दिसेल आपल्याला स्कॅन डॉक्युमेंट ID प्रूफमध्ये, त्या ठिकाणी आपलं आधार कार्ड PDF स्वरूपात अपलोड करायचं आहे. मी ऑलरेडी करून ठेवलेलं आहे, ते तिथं मी अपलोड करतो आहे.
त्याच्यानंतर आपल्याला DNA एक्झाम विषय टाकायचा आहे, रेफरन्स द्यायचे आहेत तुम्हाला कशामध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, नेव्ही, आर्मी वगैरे ते तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्ही टाकून देऊ शकता. या ठिकाणी येस नो तुम्ही व्यवस्थित वाचून भरून घ्या. ते तुमचं जर सैनिक स्कूलमधून झालं असेल तर येस करा, अदरवाईज नो करा. भरलेली माहिती पूर्णपणे व्यवस्थित वाचा, कारण एकदा जर इथे हे माहिती न वाचता जर फॉर्म फिलअप केला तर याच्यामध्ये नंतर आपल्याला दुरुस्ती करता येत नाही. सो फॉर्म 2 मिनटं वेळ घ्या, पूर्णपणे माहिती व्यवस्थित वाचा, त्याच्यानंतर सबमिट करा. अदरवाईज इथे काय जर चुकलं असेल तर खाली अपडेट आणि सुधार हे बटन दिसेल, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही चुकलेली माहिती दुरुस्त करून घेऊ शकता. नसेल तर कॅप्चा टाकून आय ॲग्री या बटनावर क्लिक करून तुम्ही पुढे जावा. ओके करून पुढे जाऊ शकता. या ठिकाणी आपलं पहिली स्टेज कंप्लीट झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला पेमेंट करायचं आहे. पेमेंट करण्यासाठी या पद्धती आहेत, त्याच्यानंतर कंटिन्यू करा. याच्यातली कोणती पण एक पेमेंट पद्धती सिलेक्ट करून तुम्ही त्याच्यावरून पेमेंट करू शकता. मी UPI सिलेक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर UPI जर सिलेक्ट केलं तर खाली UPI ID आणि स्कॅनर या दोन्ही कशावरून पण तुम्ही पेमेंट करू शकता. मी QR पेमेंटवरून पेमेंट करणार आहे, त्याच्यामुळे हा QR इथे ओपन झालेला आहे. माझ्या मोबाईलवरून QR मी स्कॅन करतो, तर इथं 2 मिनटं टाईम जातो. मी व्हिडिओ स्किप केलेला आहे. त्यानंतर पेमेंट आपलं इथे सक्सेसफुल झालेलं आहे. इथे 2 मिनटं वेट घ्यायचं. पेमेंट ॲटोमॅटिक सक्सेसफुल असं मेसेज येतो. इथे आपल्याला बॅक बटन किंवा रिफ्रेश बटन दाबायची गरज नाही, ते ॲटोमॅटिक आपल्या मेन पेजवर रिफ्लेक्ट करून घेतं. ते आपल्याला पेमेंट वगैरे सक्सेसफुल झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं आहे. पेमेंट हे आपल्याला झालेलं, त्यानंतर फोटो आणि सिग्नेचर अपलोड या बटनावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपण फोटो आणि सही अपलोड करणार आहे, त्यासाठी मी फोटो सिलेक्ट करतो, ओपन करून घेतो, ॲड होईल तिथं. तसंच सिग्नेचर पण सिलेक्ट करतो आणि ओपन करतो. ते दोन्ही इथे अपलोड झालेले आहेत. इथे दिसतं आहे फॉर्मॅट इज नॉट अलाउड. तर या ठिकाणी आपण फोटोची साईज चेंज करायची आहे. तर आपण इथं एडिट या बटनावर क्लिक करून पेंट यामध्ये आपण जाऊन स्कॅन करू. इथे आपल्याला पिक्सेल चेंज करायचं आहे. पिक्सेल दोन्ही पण विड्थ आणि साईज दोन्ही पण 350 ठेवायचे आहे आणि सेव्ह करायचं आहे. सेम लागले स्कॅन सही पण आपण तसेच करून घेऊ. पिक्सेल 350 दोन्ही पण करून घ्यायचं आहे, व्हर्टिकल हॉरिझॉन्टल. त्यानंतर क्लोज करू हे. त्यानंतर आपण फोटो सिलेक्ट करू, खाली सिग्नेचर सिलेक्ट करूया, त्याच्यानंतर ओपन करू. हे दोन्ही आपल्याला इथे अपलोड झालेले दिसून येते. त्याच्यानंतर कंटिन्यू या बटनावर क्लिक करू. त्याचा राहिला आता फक्त सिलेक्शनचं, एक्झाम सेंटर सिलेक्शनचा फॉर्म. त्यानंतर तुम्हाला जे सेंटर जवळ पडेल ते तुम्ही सिलेक्ट करून घ्या. आमच्या इथून आम्हाला पुणे जवळ पडतं, सो मी पुणे इथे सिलेक्ट केलेलं आहे. भरपूर ऑप्शन आहेत तिथे, तुम्हाला पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर हे डिक्लेरेशन वाचण्याची गरज असेल नसेल ते तुमच्या पद्धतीनं. त्याच्यानंतर ॲग्रीवर क्लिक करून कंटिन्यू या बटनावर क्लिक करा. फॉर्म इथं ओपन झालेलं दिसून येतं तुम्हाला. त्यानंतर याची प्रिंट काढून घ्या.